तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण 34 साइज प्रिन्सेस कट ब्लाउजची बोट नेक कटिंग करणार आहोत। पुढचा भाग आहे हा, फक्त आपण कटिंग करायचे आणि स्टिचिंग करायचे आहे। हे बघा, हे ब्लाउज पीसचं कापड आहे आणि आपण डायरेक्ट अस्तरवर कटिंग करायचे। आज पेपरवर कटिंग नाही करायचे, अस्तरवर डायरेक्ट करायचे। त्यामुळे ही साधी आणि सोपी पद्धत आहे। तुम्ही या पद्धतीने जर ब्लाउज कटिंग केला तर तुमचं परफेक्ट बसेल। तुम्हाला जास्त अशी हे करावं नाही लागणार आहे। साधी आणि सोपी पद्धत आहे ही। इथे ओपन साइज आहे, ओपन साइज आहे ही आणि हे 1/2 इंच आय हुक पट्टीसाठी सोडलंय। पूर्ण उंची घ्यायची, पूर्ण उंची आहे 14। हे बघा, पूर्ण उंची आहे 14। 2 इंच वाढवायचं आहे, प्रिन्सेस कट ब्लाउज आहे म्हणून 16 घ्यायची आहे। इथे आपण स्ट्रेट लाईन मारून घेऊया ही। इथे पण स्ट्रेट लाईन मारून घ्यायची। बोट नेक आहे, शोल्डर घ्यायचे 7.5। हे बघा 7.5, मुंडा पण 7.5च घ्यायचा आहे। इकडून पण आधी 7.5 वरच मार्किंग करायची आहे। हे बघा, ही स्ट्रेट लाईन मारून घेतली आपण। आता आपल्याला इथून 1/2 इंच आतमध्ये घ्यायचं आहे। हे बघा 1/2 इंच आणि अशी क्रॉस लाईन द्यायची आहे। हे बघा, आपलं हे झालंय। आता इकडून आपण मागच्या भागाला आपण इथून 1.5 इंचावर मार्किंग करतो। पुढच्या भागाला इथून आपण करायचंय 1 इंचावर मार्किंग करायचंय। हे बघा, हे मार्किंग आपण असंच ठेवायचं आधी। आता 34 साइजचं ब्लाउज आहे। छातीचा चौथा 8.5, 2 इंच शिलाईला। आधी एवढंच मार्किंग दाखवते आधी। हे बघा, आणि आपल्याला इथून आकार द्यायचा आहे। हे बघा, हा आकार इथे आपण दिला। कमर घेर द्यायचा आहे 30 आहे कमर घेर, 7.5, 2 इंच शिलाईला। आता आपण आधी ह्याचं मार्किंग लाईन मारून घेऊया ही। हे बघा, ही लाईन आपली मारून झाली आहे। आता आपण इथून गळा रुंदी घ्यायची आहे, 3.5 वर मार्किंग करायची। तुम्हाला जास्त डीप हवं असेल, म्हणजे जास्त पट्टी जर कमी हवी असेल तर तुम्ही 4 घेतलं तरी चालेल, पण मला 3.5 घ्यायचं आहे, 3.5 घेते। आणि पुढून हे बघा 6 इंचावर मार्किंग करते। इथून पण 3.5, इथे पण गोल आकार द्यायचा आहे। आता आपल्याला टक्स पॉइंट द्यायचा आहे। हे बघा, टक्स पॉइंट आहे 10, अर्धा इंच वाढून 10.5, कारण की इथे आपल्याला शिलाईला जाणार अर्धा इंच, म्हणून आपण इथे काय करायचंय 10.5 वर मार्किंग करून घ्यायचंय। हे बघा, इथून आपल्याला आता आपण डायरेक्ट ह्याच्यावर कटिंग करतोय, म्हणून आपण इथून 3.5 इंचावर मार्किंग करायचं नाहीये, 4.25 इंचावर मार्किंग करायचंय। हे बघा 4.25, इकडून इथून पण 4.25 इंचावर मार्किंग करायचं, किंवा 3.5 इंचावर मार्किंग केलं तरी चालेल। हे बघा 3.5। हे बघा, आता आपला हा टक्स पॉइंट झालेला आहे। आता आपण इथून काय करायचं, प्रिन्सेस कटला आपल्याला शेप द्यायचा आहे। हे बघा, आपण ह्या स्केलच्या आणि मार्किंग करून घ्यायची आहे। हे बघा, इकडून आपण आधी 1.5 इंचावर मार्किंग करून घेऊया। हा इथे 1.5 इंचावर मार्किंग केलं आपण। हा पॉइंट आहे ना, आपण असं, हे बघा आपली स्केल अशी येते, असा सेट द्यायचा आहे। आपला सेट झाला। आता इकडून आपल्याला 1/2 इंचावर मार्किंग करायचे। हे बघा, हे पण आपण स्केलनीच सेट द्यायचंय। हे बघा, आपला हा सेट असा आलाय। तर 34 छातीचा ब्लाउज आहे। तुम्ही 1.5 इंचावर पण टक्स दिला तरी चालेल। ज्याची चेस्ट जास्त असेल तर तुम्ही 2 किंवा 2.5 इंचावर द्यायचा। इथे 1.5 इंचावर दिला तरी चालेल। पफ जर तुम्हाला जास्त हवा असेल तर तुम्ही 2 इंचावर दिला तरी चालेल, पण मी 1.5 इंचावर देते। हे बघा, 1.5 इंचावर। तर वरून आपल्याला 1 इंच वरती, हे बघा, इथून आपल्याला आधी 3.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचंय। हे बघा, असे आपलं मार्किंग झालंय। आता आपल्याला काय करायचं, आता आपण हा 1.5 इंच हा कटिंग करायचा, तोच आपण इथे 1.5 इंच वाढवायचंय। 1.5 म्हणजे 2 इंच वाढवायचे आपल्याला इथे।
इकडे 2 इंच आणि इथे पण आपण हा 1.5 इंच कटिंग केलेलं हे बघा, हे 1.5 इंचावर आपण जे मार्किंग केलंय त्याचे इकडे आपल्याला इथे पण आपण 1.5 इंचावरच मार्किंग करायचं आहे। मी हे 1.5 इंच जास्तच घेतलं इकडे, आपल्याला कमी पडायला नाही पाहिजे म्हणून आधीच, कारण की आपल्याला इथे परत स्टिचिंग मध्ये जाणार, आपण हे डायरेक्ट ह्याच्यावर कटिंग करतोय म्हणून। जर पेपर कटिंग करत असाल तुम्ही तर तुम्हाला एवढं इथे वाढवायची गरज नाहीये, 1 इंच वाढवलं तरी ते बसणार आहे, कारण की आपण इथे एक्स्ट्रा मार्किंग करून आपण इथे एक्स्ट्रा कापड घेतो जेव्हा पेपर कटिंग करतो तेव्हा। अस्तरवर आपण जेव्हा कटिंग करतो पेपर नुसार आपण इथे अर्धा इंच मार्किंग करतो, त्यामुळे आपल्याला कमी पडत नाही, हे आपण आधीच वाढवायचं आहे म्हणून। हे बघा आता आपलं हे मार्किंग झालंय, आता आपण इथून काय करायचंय, इथून अर्धा इंच वरती घ्यायचंय। ते तुम्ही कटिंग शिवताना जरी कटिंग केलं तरी चालेल। इकडून पण अर्धा इंच, कमी जास्त येत असेल तेव्हा कटिंग करायचं नंतर शिवताना, किंवा हे असं मोजून सुद्धा घेतलं तरी चालेल। इथे आता किती 5.5 आहे, हे बघा इथे येते 5.5, मग हे इथे 1.5 इंच आहे म्हणून इथे अर्धा इंच वाढवायचा। हे असं कटिंग करायचं असतं। हे बघा हा भाग आपला कटिंग होणार आहे। आता बोट नेक म्हटलं की इथे आपल्याला अर्धा इंच कंपल्सरी आपण मार्किंग करून घ्यायचीच आहे। शोल्डर उतार द्यायचा आहे हा, आधी हे कटिंग करून घ्यायचं। मी आधी सरळ स्ट्रेट लाईनलाच कटिंग करते। हे बघा आपलं आता हे कटिंग झालं, आता आपल्याला इकडून पहिले इथून कटिंग करून घ्यायचं हे। आपण हे पेपर कटिंग, आता आपलं हे अस्तर कटिंग झालंय, आता आपण ब्लाऊज पीसवर कटिंग करूया। हे बघा हे थोडंसं तिरपच ठेवायचं, त्याने करून आपली फिनिशिंग खूप छान येते। हे बघा आपलं हे कटिंग झालंय, आता आपण स्टिचिंग करूया। हे बघा मी अस्तर जॉईंट करून घेतलंय, आता आपण याची स्टिचिंग करायची आहे। हे बघा आपलं बरोबर आलंय, तर डबल शिलाई मारून घ्यायची आधी। प्रेस करून घ्यायचं, बघा इथे थोडं कट द्यायचे। प्रेस करून बघा किती व्यवस्थित आली। आता तुम्हाला इथे पाहिजे तर तुम्ही इथे पण टक्स मारू शकता। त्याच्यामुळे पफ बघा किती व्यवस्थित येतो। कप्स न लावता सुद्धा पफ बघा किती व्यवस्थित
दोन्हीचा पण बघा. आता आपण आयहूक पट्टी लावून घेऊया. प्रेस केल्यावर बघ किती छान वाटतं. तेव्हा ते सारखे प्रेस करत असतात ती लोक. आपली बरोबर दोन्ही लाईन बरोबर आली. आता आपण कमरपट्टी लावून घेऊया. आधी थोडंसं इथे क्रॉस वाटते ते कटिंग करून घ्यायचं. पूर्ण तयार झालं. आता आपण चेक करायचं आधी. 34 छातीचं ब्लाउज आहे हे. 2 इंच पुढे शिलाईला थोडंसं आहे बघा. हे 1.5 इंच कटिंग करायचं वाढलं इथे. बघा आपले कप्स पग बघा किती व्यवस्थित आले. कप्स न लावता सुद्धा. गळा पण आपला हा डीप आहे, ब्रॉड आहे पूर्ण, तरी पण तो उतरणार नाही शोल्डर वगैरे. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.